पुणे शहरात अवैध दारू साठ्याविरोधात पोलिसांनी केलेली एक कारवाई सध्या चांगलीच चर्चेत आली आहे। नियमित तपास आणि मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांचं पथक एका ठिकाणी दारू साठा जप्त करण्यासाठी पोहोचलं। सुरुवातीला सगळं नेहमीसारखंच वाटत होतं। घराची झडती सुरू होती। खोलीत तपास केला जात होता। मात्र एका बंद कपाटाकडे पोलिसांचं लक्ष गेलं आणि तिथूनच या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। कपाट बंद होतं, ते उघडण्यासाठी पोलिसांनी विचारणा केली। काही क्षण तणावाचे होते। अखेर कपाट उघडलं गेलं आणि आतलं दृश्य पाहून उपस्थित सगळेच थक्क झाले। पोलिसांना अपेक्षित असलेला दारू साठा तर होताच, पण त्यासोबत आणखी काही वस्तू आढळल्याची चर्चा सुरू झाली आहे। यामुळे ही कारवाई केवळ दारूबंदी पुरती मर्यादित न राहता संभाव्य मोठ्या गैरव्यवहाराकडे इशारा करणारी ठरले होते। या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। हा दारू साठा नेमका कुठून आला, तो कोणासाठी साठवला होता आणि यामागे कोणतं जाळ कार्यरत आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारचे साठे आढळणं ही केवळ कायदा सुव्यवस्थेचीच नाही तर समाजाच्या सुरक्षिततेचीही गंभीर बाब मानली जात आहे। विशेष म्हणजे अशा कारवायांमधून अनेकदा मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होतो। त्यामुळे या प्रकरणातही तपास अधिक खोलवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांकडून अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा असली तरी बंद कपाट उघडताच या एका क्षणाने संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य वाढवलं आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो, अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या कारवाया पुरेशा आहेत का, की अशा प्रकारच्या साठ्यामागे असलेल्या मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक कठोर पावलं उचललं जात आहे। आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर 2 या ठिकाणी माझे डीबीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे। सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा 2 लाखाचा माल मिळून आला, तसेच रोख रक्कम 1,41,40,000 ही मिळून आली। तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली। तर ही सर्व आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जी आहे ती टोटल 1,85,00,000 इतकी असून आणि 2 लाखाचा प्रोव्हिशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे। मालकाचं नाव काय? याच्यामध्ये एक महिला व 2 जेंट्स आहेत। एफआयआरवर कोणाचं नाव दाखल झालंय का आतापर्यंत? त्याचं प्रोसेस चालू आहे। एफआयआरचं काम दाखल करण्याचं चालू आहे। जे व्यवसायी आहेत त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का? हां, याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत। सध्या इलेक्शन येतात, त्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे पैसे वाटण्यासाठी आणलेत नव्हते, ते आपणाला तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील। पुणेकर आता या प्रकरणातील पुढील खुलासामुळे वाट पाहत आहेत। तुमच्या मते अवैध दारू विरोधातील कारवाया अधिक कडक कारवाई व्हायला हवेत का? अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।